नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात आटीतटीची लढाई झाली। मात्र कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मतदान मिळेल हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे केच मतदारसंघातील रहिवासी असल्याने भाजपने या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सभा घेतल्या। त्यामुळे आता या मतदारसंघातून मताधिक्य कोणाला मिळणार यावर देखील बीड लोकसभेच्या निकालाचे गणित अवलंबून आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवाराला स्वतःच्याच मतदारसंघातून मताधिक्य मिळू नये यासाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जिल्ह्याचे ठिकाण बीड ऐवजी केच मतदारसंघातील सर्वाधिक मतदान असलेल्या अंबेजोगाईत घेतली। त्यानंतर शेवटच्या टप्प्यात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची सभा केज तालुक्यात युसुफ वडगावला घेतली। त्यामुळे आता या मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे यांना मताधिक्य मिळणार की राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांना मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। या मतदारसंघातील मताधिक्यावर आता लोकसभेचे गणित मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे। बीड लोकसभा मतदारसंघात 11 तालुक्यांचा आणि 10 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। यात बीड, माजलगाव, गेवराईतून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांना मताधिक्य मिळेल असे मानले जाते, तर परळी व आष्टीतून भाजपच्या पंकजा मुंडेंना मिळेल असे गणित आहे। आता बजरंग सोनवणेंच्या केसमधून त्यांना मताधिक्य मिळणार की मोदी आणि उदयनराजेंच्या सभामुळे भाजपा आघाडी घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे।